जशी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंताटी प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ। वैकुंठवासी नामदेव धोंडीराम पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। त्यांचे नातलग आहेत, शोकाकुल परिवार आहे। दादासाहेब धोंडीराम पाटील, त्यांचे बंधू आहेत श्री रमेश धोंडीराम पाटील, आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने बहीण आहेत का, त्या बहिणी आहेत जिजाबाई भाऊसाहेब शेंगुडे यांची बहीण आहे। त्यांचे चिरंजीव आहेत श्री सोपान नामदेवराव पाटील, दुसरा मुलगा आहे तुकाराम नामदेव पाटील, आणि त्यांची पुतणी आहेत संदीप विष्णू पाटील। सोपान महाराज यांच्या अत्यंत आग्रहामुळे, आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। आमचे बद्रीनाथ भाऊ रमेश महाराज यांनी खरं म्हणजे या दोघांनी मिळून हा कट रचला महाराज, मला इथं उभं केलं एवढ्या मोठ्या महाराज लोकांमध्ये। भाऊंच्या अत्यंत प्रेमामुळे, आपल्या सगळ्यांच्या आग्रहामुळे आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे। चांगला परिवार आहे सोपांचा, त्यांच्यावर ही सगळी कीर्तनकार मंडळी महाराजांवर प्रेम करतात, आणि त्यांच्या प्रेमामुळे मला असं वाटते की एका ठिकाणी एवढे सगळे कीर्तनकार भेटणं हे खरं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, तसं आश्चर्यसुद्धा आहे। आता जरा थंडावला आपला प्रचार, त्याच्यामुळे तुम्ही सापडलात खरं म्हणजे। तरी पण आपण अत्यंत प्रेमाने सोपान ही मंडळी सगळी उपस्थित आहेत। नामदेवरावांचं हे पुण्यस्मरण आहे, आणि त्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबारायांचा आहे। महाराज या अभंगातून उपदेश करतात, विठाला विठाला असं करा म्हणतायत, असं करा म्हणतायत। करा म्हणण्याचा जो उपदेश आहे ना, मला वाटतं त्याला प्रभू संमित उपदेश असं म्हणू, की असं केलं पाहिजे, असं करा। श्रुत संमित उपदेश आहे, कांता संमित उपदेश आहे, आणि प्रभू संमित उपदेश आहे। प्रभू संमित उपदेश कोण करतो? वेद करतो। सत्यम वद धर्मंचर, तुम्ही हे केलंच पाहिजे, तुम्ही धर्माने वागलंच पाहिजे, नाही का, तुम्ही सत्य बोललंच पाहिजे, बोलायलाच पाहिजे। म्हणजे हा मालकाने केलेला जसा उपदेश आहे ना, तसा खऱ्या अर्थाने हा उपदेश आहे, वेदाचा उपदेश आहे, नाही का। हो, अशा पद्धतीने वेद ज्यावेळेला उपदेश करतो त्यावेळेला त्याला आपण प्रभू संमित उपदेश असं म्हणू। एक मित्र संमित उपदेश आहेत की गड्या असं करू नको, नाही का, हे करणं बरं नाही। तुझे मुलं आता समजदार झाले, आणि मुलं समजदार झाल्यानंतर जर तू खऱ्या अर्थाने पिऊन घरी येत असेल तर ते मुलं काय आदर्श घेतील तुझा? हा मित्राला केलेला उपदेश आहे। आणि खरं म्हणजे आता तो उपदेश कांताने केलेला उपदेश आहे का कांताला केला उपदेश आहे मला माहीत नाही डॉक्टर साहेब। कांता संमित जो उपदेश आहे ना, नेमकं त्याचा अर्थ मला माहीत नाही की तो कांताला केलेला उपदेश आहे का कांताने केलेला उपदेश आहे। नेमकं कसं लावलं पाहिजे? तुमचा अनुभव काय? हां, अरे मला सांगा ना, कांताने केलेला उपदेश आहे का कांताला केलेला उपदेश म्हणजे कांता संमित उपदेश? काय भागवत महाराज खरं सांगा, कोण कोणाला उपदेश करते? असू द्या। एक तर मला कलेक्टर भेटले आणि कलेक्टर म्हटले, खरंच बा कलेक्टर म्हटले, महाराज मी कलेक्टर आहे आणि ही आहे ना ही दावा नापास आहे म्हणे। हे मला म्हणते की तुम्हाला काही समजत नाही। हे बघ हे तेल आहे, हे 15 दिवस पुरलं पाहिजे,
नाही तर तुला 16व्या दिवशी कोरडं खावं लागेल, असाही एक उपदेश आहे. म्हणून या ठिकाणी बऱ्याचदा महाराज मित्राप्रमाणे उपदेश करतायत, बऱ्याचदा महाराज कांतेला उपदेश करतात, म्हणजे तो आपल्यालाच उपदेश करतात, आणि बऱ्याचदा महाराज वेदाने केलेला उपदेशसुद्धा करतायत की तो प्रभूसम्यत उपदेश आहे. त्यांना हा उपदेश करण्याचा अधिकार आहे का बाबा वेदाचा? तर आहे. वेदाचा उपदेश करण्याचा अधिकार कोणाला प्राप्त होतो? मला असं वाटतंय की फक्त वेदाचा अर्थ सांगणाऱ्याला वेदाचा उपदेश करण्याचा अधिकार नाही, तर वेदनीतीने वागणाऱ्याला वेदाचा उपदेश करण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल लाज काढली हो देवाची या अर्जुनाने. पण काय राव, ते देवही असा आहे पा, हे झालं आणि लाज काढली तरी त्याच्या घोड्याचा खरारा करतो तो. त्याचं कारण सांगितलं महाराज भगवंताने की लेका तुझी लाज काढतो तरी तू तिथून जात नाही, आम्ही बोलावतो आमच्या स्वप्नामध्ये येत नाही. अर्थात असं काय आहे? त्याने फार सुंदर उत्तर दिलं महाराज. सुमनु आणि शुद्धमती आनिंदकू अनन्यगती परी गौप्य ही तया प्रती चावडी जे सुखे. अर्जुन जरी माझी लाज काढत असला तरी त्याच्या इतकं चांगलं मन मला कोणाचं दिसत नाही, शुद्धमती दिसत नाही. आनिंदकू, कोणाची तो निंदा कधी करत नाही, बाण मारेल पण निंदा करत नाही. आनिंदकू अनन्य गती, माझ्याशिवाय त्याला दुसरी गतीच नाही, लक्षात ठेवा, आणि तो दुसरी गती मानतही नाही. आणि म्हणून इतका चांगला अर्जुन असल्यामुळे मी माझं हे गौप्यसुद्धा चावडीवर सांगावं असं त्याला प्रकट करून सांगितलं आहे. चावडीवर असंच ना भागवत महाराज, चावडी जे सुखी, म्हणजे पूर्वी चावडीवर न्याय व्हायचा, चावडीवर चावडी असायची गावची. आणि म्हणून मी त्याला माझं गौप्यसुद्धा सांगून टाकतो. विषय असा आहे सज्जनानो, अर्जुन कर्म करायला तयार नव्हता, भगवंताने त्याला अर्जुनाला कर्माची रीत समजून सांगितलं की बाबा रे, कर्म करायला हरकत नाही, फक्त त्याची रीत ही आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करणाऱ्या माणसाने फलाची इच्छा न करता कर्म करत राहावं, मग त्याने कोणचंही कर्म केलं तरी त्याला त्याचं पाप लागत नाही. आहे ना ओवी आहे ना, ते ओवी आहे ना. हां, बुद्धिर्यश्य न लिप्यते न हंती न निबध्यते. ते ओवी आहे बघा एक. तया करणे या तू घडे तीही लोका घातू, पर तेने केली हे मातू बोलू नये. तिन्ही लोकाचा घात जरी त्याने केला तरी त्याने केलं हे बोलायचं नाही. त्याने हेच केलं पाहिजे असं नाही. त्याने काहीही केलं तरी ती माझी पूजा झाल्याशिवाय राहणार नाही. भरीला उलंडोनी रीता करी घट, मीस पानियाचे गोविंदाची तट. साने धडधडा उसंडोनी वाट, पाहे पालतोनी उभा तोची नीट हो. चाळा लावियेला गोपीनाथे, चाळा लावियेला. भरीला उलंडोनी रीता करी घट, मीस पानियाचे गोविंदाची चट. चाले झडझडा उसंडोनी वाट, पाहे पालतोनी उभा तोची नीट हो. चाळा लावियेला गोप गोपीनाथे. अर्थात पाणी भरणंसुद्धा भक्ती. महाराज, मंथन करणं कुठं भक्ती असते का? ती सुद्धा भक्ती. एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी, एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी. नकडे 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 बाई कृष्णाची करणी. नकडे 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 बाई कृष्णाची करणी. कोणी करोनी हागे सकये येईल चक्रपाणी. कोणी करोनी हागे सकये येईल चक्रपाणी. हा
आस खांदोनी तुम्ही आता लपवा दुःखाने आनंदल्या गौरणी धंदे धंदे डोलती आनंदल्या गौरणी धंदे धंदे डोलती आ घुम घुम करती घुम घुम करती रे रे घुमती घुम घुम करती दे रे घुमती घुमती आनंदला गौरणी धंदे धंदे डोलती आनंदला गौरणी मंथन याच्यावरची ओवी आहे महाराज. काय त्याने जे केलं ते त्याची पूजा. तो करी ते तुली पूजा. हो ते एक मी त्याचा पाठ ऐकला. तो जल्पी तू जप माझा. हो नाही का. तो करे ते तुली पूजा. तो कल्पी नाही जल्पी. जल्पी म्हणजे बडबड केली. बडबड जल्पी म्हणजे बडबड. अनंत वाचाळ बरळती बरळ. त्याने काहीही बडबड केली. तो करे ते तुली पूजा. तो जल्पी तू जप माझा. त्याने काहीही बडबड केली तरी तो माझा जप. आणि पुढे तो निजे किंवा राहे ते कपिध्वजा समाधी माझी. तो झोपला तरी ती माझी समाधी आहे. त्यांनी बडबड केला तरी ती माझा जप आहे. आणि त्यांनी काही केलं तरी ती माझी पूजा आहे. आपण ऐकताय. खऱ्या अर्थाने कर्मफलाची इच्छा न करता जर कर्म केलं तर युद्ध करण्याचं कर्मसुद्धा पुण्य प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. ही कर्माची रीत आहे. कर्म टाकायची गरज नाही. कर्माची रीत समजून घेतली पाहिजे अर्जुना. आणि अर्जुनाला कर्माची रीत सांगत असताना भगवंताने जे उदाहरण दिलं ते जनकाचं उदाहरण आहे. काय आहे ते ओवी. देख बा जनकाधिक कर्म जाता शेक न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. कर्म सांडलं नाही जनकाने. कर्म करत राहिले आणि मोक्ष प्राप्ती करून घेतली. म्हणून अर्जुना कर्म केलंच पाहिजे. कर्माची रीत समजून घेतली पाहिजे. पहिल्या चरणामध्ये प्रवेश करायचा आहे आपल्याला. आणि खरं म्हणजे आपली वेळही संपत आली. कर्म केल्याशिवाय तर थांबूच शकत नाही रे माणूस. कर्म केल्याशिवाय थांबू शकतो नाही थांबू शकत. कर्म करावंच लागतंय. आपण नेहमी ते ऐकतो किंवा मी झोपून राहील. अरे झोपून राहणंसुद्धा कर्मच आहे. कर्म झोपून राहा. इथं घोरतात तर तिथले का लोक जागी राहतात. ते कर्म नाही. उशाखालची ते काय उस्ती पायाखाली येते हे कर्म नाही. नाही का. वडकट इकडे राहते आणि तू तिकडे जाते. आम्ही शेगावला होतो महाराज. ते शेगाव पोरं झोपायचे. ते वडकटी सोडून तिकडे जायचे. आम्ही ती वडकटी गुणून वर ठेवून द्यायचो. कर्म आहे. कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. कर्म करावंच लागतं. कर्म करत असताना कर्माची रीत समजून घेणं महत्त्वाची आहे. आता पुढे चाला. महाराजांना आपण असं विचारू. करा हा शब्द आहे त्याच्यामध्ये. करा करा हा शब्द आहे. करतास ना तर दुसरी काही जोडी केल्यापेक्षा ही करा. ऐसी जोडी करा राम कंठी धरा. 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 देने तुके फेरा गर्भवास. देने तुके फेरा चुके
त्यांचा स्पेशल कार्यक्रम ठेवू आपण खरंच. हे आणि हे पक्वाद आहे एकदम खास कार्यक्रम. यापेक्षा साऊंड चांगला एकदम एशिया हॉलमध्ये कार्यक्रम ठेवू. फक्त एक ठेवू. 2-4 साहेब लोक बिना तालाची बसून देऊ त्याच्यापुढे. आहे ना. मग पहा तुम्ही मजा कशी आहे ती. बिना तालाची. आणि किती असं केलं होतं बेताल टाळी वाजवलं की मेले समजाय. तुम्ही तालात आहे म्हणून खऱ्या अर्थाने आनंद आहे तो. समजलं. आईशी जोडी करा करा आईशी जोडी करा रामकंठी धरा जेणेकरून जेणे चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचा फेरा ज्याने चुकेल असं काहीतरी करा. असं काहीतरी करत असताना दुसरी साधना केल्यापेक्षा तुम्ही राम कंठामध्ये धारण करा. कंठामध्ये धारण करायचं म्हणजे काय करायचं त्याचं नामचिंतन कंठामध्ये धारण करायचं. महाराज म्हणतात ज्यांच्यामध्ये तुम्ही थांबताय ना खऱ्या अर्थाने नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ. हे नाशिवंत आहे गड्या. नाशिवंत हे शेवटी नाशिवंत असते. त्याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा नसतो. हे शरीरसुद्धा नाशिवंत आहे आपण नेहमी पाहतो. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा. मी असं म्हणेल महाराज झालं आहे 10 मिनटामध्ये थांबायचं आहे आपल्याला. विषय असा आहे की शेतकरी आहेत इथं नाही का. कांदे आहेत का तुमच्याजवळ काही कांदे आहेत का. आहेत ना कांदे आहेत ना. जपून ठेवा नाही का. खरं आम्ही ठरवलं की शेतकऱ्याला 50,000 रुपये भाव द्यायचा यावर्षीच्या कांद्याला. फक्त तुमच्यावर अट एवढीच आहे की ते 5 वर्ष तुम्हाला ठेवावं लागतील. मला असं वाटते कांदा जर सडणं नक्की असेल तर लेका त्या कांद्याचा काहीतरी उपयोग होऊ द्या ना. कोणाच्या तरी भज्यात जाऊ द्या ना. कोणाच्या तरी आमटीत जाऊ द्या ना. सडणारच आहे ना. मी असं म्हणेल की ज्यांना माहीत आहे हा सडणार आहे त्याने तरी चांगला उपयोग केला पाहिजे ना. ज्याला माहीतच नाही ज्या कांद्याला त्याचं जाऊ द्या नाही का. अथके न प्रयुक्तोयम पापै चरती पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजिता. ज्या कांद्यांना माहीत आहे नाही का. ज्या कांद्यांना माहीतच नाही त्याचं सोडून द्या. पण ज्या कांद्यांना माहीत आहे त्यांनी लेका फक्त प्रपंचासाठीच्या कांद्याचा उपयोग करायचा का रे. प्रपंचासाठीच कांद्याचा उपयोग करायचा. प्रिया पुत्र धन आशिवंत आटी असं ऐकल्यानंतर सुद्धा मला असं वाटते की जे कांदे हे ऐकूनही फक्त प्रपंचासाठीच उपयोग करत असतील त्यांना कांदे म्हणायला हरकत नाही. लक्षात कांदे म्हणायला. संसाराच्या नावे घालून या शून्य म्हणतोय आपण. वाढता हा पुण्य धर्म केला. कुठं आहे धर्म केला वाढता पुण्य. स्नेहापेक्षा धर्म किती महत्त्वाचा आहे आपण पाहतो. कौसल्या मातेच्या समोर ज्यावेळेला उभे राहत आहेत रामप्रभू वनवासात जाण्यासाठी त्यावेळेला कौसल्या म्हणते तुला वनवासात जाण्याची काय गरज आहे राघव. माझा भरत गादीवर बसला तरी चालेल पण तू कशाला वनवासात जातो. मी तुला वनवासात नाही जाऊ देणार. त्यावेळेला प्रभू म्हणतायत मा मी वनवासात जावं ही फक्त माझ्या वडिलाचीच इच्छा नाही माझ्या आईचीसुद्धा आज्ञा आहे. आईचीसुद्धा आज्ञा आहे. त्यावेळेला कौसल्या मातेच्या समोर 2 हेतू उभे राहतात. एका बाजूने स्नेह उभा राहतो एका बाजूने धर्म उभा राहतो. स्नेह उभा राहतो आणि धर्म उभा राहतो. खरं म्हणजे स्नेहाचा विचार करावा तर धर्म जातो. धर्माचा विचार करावा तर स्नेह जातो. कशाचा विचार करू मी. आता खरं सांगा झालं आहे आजचं कीर्तन. मी सगळ्यांना हा प्रश्न विचारतो स्नेह महत्त्वाचा आहे का धर्म महत्त्वाचा आहे. तुमचं काय मत आहे. अरे स्नेह महत्त्वाचा का धर्म महत्त्वाचा आहे. स्नेह महत्त्वाचा आहे का धर्म महत्त्वाचा आहे. म्हणजे स्पष्ट म्हणजे असं प्रपंच महत्त्वाचा आहे का परमार्थ महत्त्वाचा आहे. धर्म महत्त्वाचा आहे. धर्म महत्त्वाचा आहे. स्नेहापेक्षा धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. दादांनो स्नेह महत्त्वाचा का धर्म महत्त्वाचा आहे त्याचं उत्तर आहे धर्म महत्त्वाचा आहे. मी विसरून जाईल याच्यासाठी
मला ही सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विसरून जाईल म्हणून सांगतो की केंद्रातली एक योजना आहे आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा हे गुणीजन मंडळीमध्ये जी काही बसतात लोक त्याच्यामध्ये आपणही बसलो पाहिजे वारकरी म्हणून. आमच्याकडे ती योजना आली. जवळजवळ 1000 कोटी रुपये याच्यावर केंद्र सरकारने खर्च करायचं ठरवलं. जेवढे गुणीजन मंडळी असेल त्यांना प्रत्येकाला 25,000 रुपये 21,000 रुपये महिन्याला द्यायचं केंद्र सरकारने ठरवलं. खरं म्हणजे आपण टाळी वाजवली पाहिजे. प्रत्येकाला 35च्या नंतरचे त्या ठिकाणी किमान 15 ते 25,000पर्यंत पगार आपण गुणीजनाला द्यायचा असं ठरवलं. म्हणून मी असं म्हणतो की तुम्ही हा नंबर लिहून घ्या. माझ्याजवळ आहे, खरं लिहून घ्या तुम्ही हा नंबर. 98 901 92 420. घेतलं ना लिहून? शेवटचा आकडा लिहिलं ना 420. आता सांगा, धर्म महत्त्वाचा आहे का स्नेह महत्त्वाचा आहे? धर्म स्नेह उभयमती घेरी भैगती साप चुचुंदरी घेरी. 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 भैगती साप चुचुंदरी घेरी भैगती साप चुचुंदरी. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीनतेची फळ. आणि म्हणून महाराज म्हणतात की बाबा रे, नाव धड करा सहस्रनामाची. हे नाव जरा दुरुस्त करून घ्या. नामाची नावसुद्धा दुरुस्त करण्याची गरज आहे. का गरज आहे तर त्या ठिकाणी त्याला छिद्र सांगितले. त्या नावेला किती छिद्र आहेत? 10 छिद्र सांगितले. बघा, हे छिद्र बुजल्याशिवाय नामचिंतनाचं यथार्थ फळ प्राप्त होणार नाही असं सांगितलं जाते. बघा, सन्निंदा सती नाम वैभव कथा श्रीशेषयोर्भेदधी अश्रद्धा श्रुतिशास्त्रदैशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमा नामास्थिती निषिद्ध वृत्ती विहित्यागौ च धर्मांतरे साम्यम नाम जपे शिवस्य च हरेर नामापराधादश. हे 10 नामचिंतनाचे सांगितले. हे नाव धड करा सहस्रनामाची, तेने भवसिंधूची खडी पावे. हे जर धड असेल तरच पलीकडच्या काठावर तुम्हाला जाता येईल. आणि महाराज म्हणतात, आता तुम्ही जर हे धड केली विठोबा रखुमाई
नाव धड करा सहस्रनामाची, तेने भवसिंधूची थडी पावे. आणि तुम्ही आता काय करा, खऱ्या अर्थाने तुम्हाला जो पाळणार आहे तो एक दिवस येणार आहे. जोग महाराजांना सुद्धा म्हटलं होतं की तुलाकडे एक पैलवान पाळणार आहे, त्या तालमीमध्ये तू गेलं पाहिजे. त्याला पाळण्यासाठी त्याने ती तालीम निवडली. ती आळंदीची तालीम होती, ते वस्ताद होते ज्ञानोबाराय. तिथं जोग महाराजांनी तपश्चर्या केली आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने हे वैभव आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालं. सज्जनानो, काळ असा आहे की तो पाळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सहस्रनामाचा ते नाव धड करा आणि सहस्रनामाने आपला भाता भरून घ्या. आणि खऱ्या अर्थाने जर हे केलं तर तुमचा अधिकार काळाच्या तोंडावर थापड मारण्याचा सुद्धा राहील. तुका म्हणे का हा ना तोंडावरी, 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 तुका म्हणे तोंडावरी. भाता भरा हरी रामवाने राम, भाता भरा हरी राम पाने भाता भरा हरी राम पाने रे
ते जनाबाई म्हणते ते खोटं आहे का महाराज? हां, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आजची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी विराम घेत आहे. वैकुंठवासी नामदेवराव धोंडीराम पाटील त्यांचे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांचे चिरंजीव सोपान महाराज यांच्या आग्रहामुळे आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात.